आज आपण अगदी घरगुती साहित्यात होणारी डाळ आणि वांग्याची रेसिपी बघणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य बघूया. इथे मी कढई तापत ठेवली आहे. कढई छान तापली की त्याच्यात मी 4 ते 5 चमचे तेल घालणार आहे. तेल तुम्ही कमी जास्त करू शकता. आपलं तेल तापले का बघूया. तेल छान तापलेलं आहे. आता मी याच्यामध्ये मोहरी घालणार आहे. मोहरी छान तडतडली की याच्यात मी 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालणार आहे. त्याच्यानंतर कांदा घालणार आहे, जो बारीक चिरून घेतला होता. कांदा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो घालणार आहे. टोमॅटो आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट घालणार आहे 1 चमचा. आलं लसूणची पेस्ट आपल्याला त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचे. अगदी 2 मिनिटात होतं ते. या पद्धतीने. त्याच्यानंतर मी इथे काही मसाले ॲड करणार आहे. 1 चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मालवणी मसाला. तुमच्याकडे जर मालवणी मसाला नसेल तर तुम्ही दुसरा कुठलाही मसाला, घरगुती मसाला वापरू शकता. त्यानंतर मी इथे 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरापूड, थोडीशी आमचूर पावडर घालणार आहे चवीसाठी आणि अर्ध मीठ. मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हे सगळे मसाले व्यवस्थित परतून घेऊया. आता हे मसाले करपू नये म्हणून थोडंसं पाणी घालणार आहे मी याच्यामध्ये. हे आपल्याला अगदी सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत. म्हणून याच्यावर झाकण ठेवणार आहे मी 2 ते 3 मिनटं. मसाले व्यवस्थित मिक्स झाले आणि कांदा टोमॅटोसुद्धा मस्त सॉफ्ट झाला आहे आपला. त्यानंतर मी इथे जे वांगं बारीक कापून घेतलं होतं ते घालणार आहे. वांगं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी मुगाची डाळ घालणार आहे भिजवलेली. ही मी 15 मिनटं भिजवून ठेवली होती. तुम्ही मुगाच्या डाळीऐवजी दुसरी कुठलीही डाळ वापरू शकता. मुगाची डाळ पटकन शिजते भिजल्यानंतर आणि पचायला सुद्धा हलकी असते. आता याला 5 ते 7 मिनटं मंद आचेवर आपण शिजवून घेऊया. वांगा आणि मुगाची डाळ व्यवस्थित शिजली आहे. एकदा मिक्स करून घेऊया ह्याला व्यवस्थित. आता याच्यावर मी थोडासा गरम मसाला घालणार आहे.
आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. या पद्धतीने आपली डाळ वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून मला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.